नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कमेंट्स आल्या आणि कमेंट्स मध्ये शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जून महिन्यात कांदा बाजार भाव वाढतील का? जून महिन्यात कांदा बाजार भाव वाढण्याचे काही चान्सेस हे आहेत का? आता मित्रांनो, असे काही मुद्दे आहेत की त्या मुद्द्यांच्या आधारे आपण जून महिन्यात कांदा बाजारभावाचं गणित नेमकं कसं असणार हे आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या YouTube चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा आपला व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे नक्की शेअर करा। मित्रांनो, आपला सर्वात प्रथम जो एक आपण एक त्याला मुद्दा किंवा आपण मित्रांनो त्याला एक पॉइंट म्हणू शकतो, तो म्हणजे आता मी कालच त्याच्यावर व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ होता सुमारे 35 देशात आता कांद्याची निर्यात ही आता सुरू झालेली आहे। त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की कांद्याची निर्यात ही 1 एप्रिलला जेव्हा कांद्यावरील निर्यात शुल्क जे 20% होतं ते हटलं, त्यानंतर आता कुठंतरी निर्यातीला गती आलेली आपल्याला दिसून येत आहे आणि याचा पॉझिटिव्ह परिणाम हा नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल। आणि अशी जर मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात ही मित्रांनो येणाऱ्या काळातही होत राहिली तर याचा नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला कांदा बाजार भावावर पडलेला दिसून येईल आणि जून महिन्यात कांदा बाजार भावाला या कांदा निर्यातीचा आधार मिळताना आपल्याला दिसून येईल। म्हणून मित्रांनो हा एक पॉइंट आहे की ज्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला कांदा बाजार भाव वाढण्याचे संकेत या कांदा निर्यातीच्या माध्यमातून मिळताना दिसत आहे। आता मित्रांनो, यानंतर जो मुद्दा आहे तो म्हणजे आवकेत घट। मित्रांनो, मागील काही दिवसात अत्यंत मोठ्या प्रमाणात कांद्याच्या आवक ही जेवढ्याही काही बाजार समित्या असतील महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये ह्या येत होत्या। आता कुठंतरी कांद्याची आवक आपल्याला आम्ही मित्रांनो असं म्हणत नाहीये की घटलेली आहे, मात्र आता कांद्याची आवक ही स्थिरावलेली आहे। लासलगाव असेल, निफाड असेल या ठिकाणी थोड्या प्रमाणात कांद्याची आवकेमध्ये मित्रांनो घट पण आहे आणि अशा बऱ्याचशा बाजार समित्या आहेत की ज्यामध्ये आता घटलेली नाही परंतु कांद्याची आवक आता स्थिरावली आहे आणि येणाऱ्या काळात नक्कीच याच्यामध्ये आता घट ही आपल्याला दिसून येईल। आणि बरेचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे जो हलका माल होता, जो मीडियम माल होता, जो लहान माल होता, जो माल साठवणुकी योग्य नव्हता, त्या शेतकऱ्यांना तो माल विकण्याशिवाय कुठला पर्याय नव्हता। त्या शेतकऱ्यांनी तो कांदा विकलाय किंवा आता ते शेतकरी तो कांदा विकत आहे। म्हणून आता येणाऱ्या काळात जो कांदा असणार आहे, जो आता स्टॉकिस्टकडे जो कांदा असणार आहे, बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा स्टॉक करून ठेवलाय, त्या कांद्याची क्वालिटी चांगली आहे, कांद्याची साईज चांगली आहे। म्हणून जेव्हा तो कांदा जून मध्ये किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यात, शेवटच्या 15 जुलैमध्ये जेव्हा तो कांदा बाजार समितीमध्ये येईल तेव्हा त्या कांद्याला चांगला दर मिळेल अशीच मित्रांनो सध्या संभावना आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो, जे येणारे पुढचे 8 ते 15 दिवस असणार आहे हे थोडेसे कांदा बाजार भावाच्या हिशोबाने क्रुशियल हे असण्याची शक्यता आहे। आता याचं कारण काय मित्रांनो, मागील 8 ते 10 दिवसापासून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस हा चालू आहे आणि नाशिकमध्ये तर मागच्या मित्रांनो आताच्या या गुरुवार शुक्रवारला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। पिंपळगावला मित्रांनो ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे, त्यासोबतच निफाड असेल, येवला असेल, जे कांदा पट्टीतले जे मित्रांनो भाग आहे याच्यातच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीची योग्य सोय नव्हती, त्या शेतकऱ्यांचे कांदे हे आपल्या शेतात पडून होते, त्या शेतकऱ्यांचे कांदे ओले झाले। आता त्या शेतकऱ्यांना तो कांदा विकण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि त्या शेतकऱ्यांनी तो लवकरात लवकर तो कांदा हा विकून टाकावा जेणेकरून त्यांचं आता नुकसान झालं परंतु आणखीन नुकसान होऊ नये
हाच त्यामागचा उद्देश आहे. म्हणून थोडंसं आता हे ओले कांदे बाजार समितीमध्ये येतील आणि हे मित्रांनो येणारच, याच्याशिवाय पर्याय नाही. त्या शेतकऱ्यांना पण मित्रांनो पर्याय नाहीये, म्हणून त्यांनी पण तो कांदा आपला ओला जो कांदा आहे हा विकून टाकावा, ज्यामुळे मित्रांनो थोडं बाजार भावावर याचा परिणाम पडेल. थोडंसं कांदा बाजार भाव थोडेसे मित्रांनो पुढचे 8-15 दिवस हा ओला झालेला कांदा जेव्हा बाजार समितीमध्ये येईल तेव्हा थोडेसे कांदा बाजार भाव कमी होण्याची शक्यता आहे. मात्र जेव्हा हा ओला झालेला कांदा आहे, बारका कांदा आहे, डॅमेज कांदा आहे, हा संपूर्णपणे शेतकरी विकून मोकळा होईल, त्यानंतर नक्कीच आपल्याला कांदा बाजार भावात वाढ दिसून येण्याची शक्यताही आहे. यानंतर मित्रांनो नाफेड आणि एनसीसीएफ याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवलाय. आणि नाफेड आणि एनसीसीएफची जी कांदा खरेदी आहे ही जून मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. आता यावर्षी नाफेड आणि एनसीसीएफ चांगल्या प्रकारे नियोजन ही करत आहे. आणि खरोखरच जर सध्या जी बातमी येत आहेत की नाफेड जे कांद्याचे वाहन आहेत याला GPS लावणार आहे. कांद्याची जी खरेदी आहे ही यावर्षी ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत हे करणार नाही आहेत. नाफेडच्या कांदा खरेदीवर लक्ष ठेवण्यासाठी काही माजी अधिकाऱ्यांचे काही पॅनल राहणार आहेत. हे या संपूर्ण कांदा खरेदीवर लक्ष ठेवणार आहेत. आता ह्या सर्व घडामोडी जर सध्या अशा बातम्या येत आहेत आणि अशाच जर घडल्या तर नक्कीच नाफेड एनसीसीएफची कांदा खरेदी चांगल्या तऱ्हेने होणार आहे. आणि असं घडलं तर याचाही चांगला पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला कांदा बाजार भावावर नक्कीच दिसून येईल. फक्त आशा आहे की नाफेड आणि एनसीसीएफची कांदा खरेदी लवकरात लवकर चालू व्हावी. जेवढ्या लवकर ही कांदा खरेदी सुरू होणार याचा फायदा हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तेवढाच मोठ्या प्रमाणात दिसून येणार. म्हणून ह्या गोष्टी पण आता येणाऱ्या काळात ज्या आहेत त्या परिणाम ह्या पाडू शकतात. आणि मित्रांनो आपण जर दरवर्षीचं पाहिलं तर जी कांद्याची आवक मार्च मध्ये असते, एप्रिल मध्ये असते, मे मध्ये असते, ती आवक आपल्याला जून जुलैमध्ये कमी कमी होताना दिसून येते. कारण बरेचसे शेतकरी कांदा साठवणूक करत नसतात. बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीची सुविधा नसते. आणि आपण जर प्रत्येक वर्षीचा जर मित्रांनो ग्राफ पाहिला तर मार्च, एप्रिल आणि मे हे कांदा बाजार भावाच्या दृष्टीने बाजारभाव या महिन्यात मित्रांनो कमीच असते. जून महिन्यापासून पुन्हा कांदा बाजार भावात आपल्याला तेजी येताना दिसत असते. म्हणून आपल्याला जून महिन्यात कांदा बाजार भावात नाही काही तर ₹1, ₹2, ₹3 पर्यंत तेजी येण्याची अपेक्षाही आहे. आणि मी सांगितलेले ज्या मित्रांनो जे मुद्दे आहेत ह्या गोष्टी जर सध्या आपण जे प्रेडिक्शन करत आहे अशात जर घडल्या तर याच्यापेक्षाही जास्त तेजी येण्याची शक्यता ही येणाऱ्या काळात आहे. मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते, तुमचं मत काय? खरोखरच जून महिन्यात कांदा बाजार भावात चांगली तेजी ही येऊ शकते का हे आपल्याला कमेंट करून कळवा. एखादा मुद्दा जर माझ्या चॅनल मिस झालेला असेल तर तो पण आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.